आपल्या या संविधान जागराचा प्रारंभ 1-2 वर्षांपूर्वी झाला आणि त्यावेळचे आयुक्त नार्वेकर साहेब आणि नंतर शिंदे साहेब यांनीही ते सगळं पुढे अधिक जोरात नेलं. अंबादाई मॅडमने त्याला संविधान साक्षर याचा अर्थ जसं आपण साक्षरता जी इतर बाबतीत साक्षरता आपण म्हणतो शिक्षणाबद्दलची, तशी लिहिता वाचता येणं, काही प्रमाणात व्यवहार करता येणं अशी जी त्याच्यात अपेक्षा असते, तसं संविधानाच्या साक्षरतेचा अर्थ संविधानातलं सगळं ज्ञान आपल्याला हवं असं नाही, तर संविधानामधला जो विचार आहे त्यातली जी मूल्ये ती आपल्याला कळणं आणि ज्या आपल्या पूर्वसुरींनी हे सगळं संविधान तयार केलं त्याच्या आधी जे आपले सगळे लढे झाले त्यातनं कोणती मूल्य सगळी पुढं आली आणि ती आपल्या संविधानात आलेली आहेत. आणि आजच्या सगळ्या या माहोलमध्ये आजचं जे वातावरण जे सगळं देशातलं आणि समाजातलं आहे त्याच्यात ती मूल्य रुजवणं किती आवश्यक आहे ही जर बाब आपल्याला लक्षात आली तर तेवढं पुरेसं आहे. आणि मग ही बाब आपण सगळ्यांनी मुलांपर्यंत कशी न्यायची. आम्ही मुलांच्यासाठी एक वेगळी सत्र घेतो. आमचे सहकारी म्हणजे त्यातलं एक मूल्य घेऊनही 2-2 तासांची ती सत्र होतात किंवा जर कार्यशाळा जर 2 दिवसांची घेतली तर त्यातनं विभागले जातात. तर ते मुलांच्यापर्यंत कसं न्यायचं हे आत्ता आपण याचा विचार इथे नाही करणार आहोत. तर इथं आत्ता आपल्या मनात संविधानाबद्दलचं जे काय जो विचार आहे तो अधिक स्पष्ट करणं हा इथलं आपलं आत्ताचं काम आहे या सत्राचं. आणि मग त्या अनुरोधानं तुम्हाला जे त्यातलं सगळं आकलन झालेलं असेल आधीच असेल आणि आता आपण जे काही चर्चा करू त्याच्यातून जे होईल ते मग मुलांच्यापर्यंत कसं न्यायचं असा तुम्ही विचार त्यातनं करा. काय उपक्रम घेता येतील, जे आपल्या हातातले उपक्रम असतात, काही स्वतंत्र उपक्रम असतात, त्याच्यातून आपण ते अगदी निबंध असेल, चित्र असतील, गीतं असतील, आता रील्स अलीकडे निघतात, काढता येतात, त्याच्या सायनाचे विविध उपक्रम घेऊन कसं जाता येईल याचा आपण तिथे विचार जरूर करावा. आता आपण जे बोलू ते सगळं मुलांच्यापर्यंत न्यायला हवंय असा अर्थातच नाही. मुलांच्यापर्यंत नेताना त्यातला कोणता भाग न्यायचा त्यांच्या वयाला त्यांच्या आकलनाला अनुरूप होईल असा त्याचा तुम्ही म्हणजे विचार करा. पुन्हा जर आपली कधी पुन्हा आपण भेटलो अधिक या सगळ्या संविधान साक्षरतेचा आराखडा ठरवायला तर त्याबद्दल अधिक बोलता येईल. आता मग तुमच्यापर्यंत तुम्ही जे काही असेल ते तुम्ही पोहोचवायचा प्रयत्न करावा अशी त्याच्याबद्दलची अपेक्षा आहे. तेव्हा आताचं सत्र हे प्रामुख्यानं आपण प्रौढ तुमच्यासारख्या मंडळीसाठी घेतोय, पण मग त्यातलं मुलांच्या पर्यंत काय न्यायचं त्याचा आपण सगळ्यांनी याला विचार करायचा झालं काय. अगदी साधा तुम्ही मंडळ घ्या कुठली, अगदी आपलं गणपतीचं मंडळ घ्या, आंबेडकर जयंतीचं घ्या, नाही आणखीन कुठलं नोंदणीकृत संस्थांना तर त्यांची नियमावली धर्मादाय आयुक्तांकडे द्यावीच लागते ना नोंदणीसाठी, त्यांची घटनाच द्यावी लागते त्याला. म्हणजे घटना किंवा हे जे संविधान आहे ते प्रत्येक जिथे कुठे काहीतरी व्यवस्था आहे त्यासाठी आवश्यकच आहे. त्यामुळे आपला हा इतका मोठा जो देश आहे तो जर चालवायचा असेल, त्याच्यात जर गोंधळ व्हायचा नसेल तर त्याची काहीतरी नियमावली असणं गरजेचं आहे ना. ती नियमावली ह्या संविधानात आहे, पण फक्त नियमावलीच नाही आहे संविधानात. आता तुम्ही तुमच्या शाळांच्या मध्ये तुम्ही जे जे काही विषय घेत असाल त्या विषयांच्या पुस्तकात अगदी सुरुवातीच्या पानांच्या मध्ये उद्देशिका, प्रियांबल आहे ना. त्याच्यात कुठल्याही भाषेत असू दे, हिंदीत असू देत, कुठल्याही भाषेत असू दे, कुठल्याही भाषेच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुरुवातीलाच संविधानाची उद्देशिका छापलेली आहे. आम्ही भारताचे लोक किंवा वी द पीपल ऑफ इंडिया किंवा हम भारत के लोक, भारत एक संपूर्ण प्रभुत्व संपन्न असं त्याच्याच सुरुवात होते ती उद्देशिका. आता ती जर उद्देशिका जर तुम्ही आठवली तुमच्याकडे कदाचित ती प्रार्थनेच्या नंतर वाचूनही घेतली जात असेल तर त्या उद्देशिकेमध्ये कुठेही नियम नाही आहेत. आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक राजकीय न्याय आणि पुढे मग स्वातंत्र्य, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचं स्वातंत्र्य, दर्जाची संधीची समानता, व्यक्तीची आणि राष्ट्राची म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आम्ही 26 नोव्हेंबर 1949 हे संविधान अंगीकृत करतोय, अधिनियमित करतोय आणि स्वतःला अर्पण करतोय अशी ती उद्देशिका आहे. आता याच्यात कुठेही नियम नाहीये, याच्यात कुठेही कलम किंवा अनुच्छेद नाहीये. तर यातले जे शब्द आहेत
ते शब्द म्हणजे काय? समजा त्यातलं तुम्ही धरलं की सार्वभौम धरलं, समाजवाद धरलं, सामाजिक न्याय धरलात, आर्थिक न्याय धरलात, बंधुता धरलात, स्वातंत्र्य, समता, म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, हे काही नियम आहेत? तर ते मूल्य आहे, तो विचार आहे, त्या संकल्पना आहेत. तेव्हा आपल्या संविधानामध्ये फक्त नियमावली नाही आहे की राष्ट्रपती कसा निवडला जाणार, पंतप्रधानांचं काम काय, संघराज्याच्या जबाबदारी आणि काय राज्यांचं संबंध नेमके कसे, एवढंच केवळ नाही आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपले नागरिकांचे परस्पर संबंध कसे असतील, एकूण आपलं सगळं सार्वजनिक जीवन चालताना ते कुठल्या मूल्यांच्या वरती चालणार आहे आणि आमच्या देशाचा विकास होत असताना तो कोणत्या दिशेनं होणार आहे, तो आर्थिक न्याय कशा प्रकारचा असेल, हे सगळं त्या संविधानामध्ये आहे. आणि म्हणून आपल्या देशाचं संविधान ही राज्यकारभाराची नियमावली निश्चित, पण त्याचबरोबर ते आपल्या सार्वजनिक जीवनाचा पाया असलेली अशी जी मूल्य आहेत, ती मूल्ये त्याच्यात आहेत, त्या मूल्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. तेव्हा नियमावली आणि अशा रीतीची मूल्य आणि संकल्पना आपल्या सगळ्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनाची असलेला असा तो ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान, असं ते अधिक त्याचं योग्य होईल. आता पुढे त्याचा प्रश्न असा, म्हणजे आता की हे संविधान आपण का समजून घ्यायचं? तर आम्ही भारताचे लोक, म्हणजे आम्ही सगळे लोक ना, आपण सगळे, म्हणजे ते विद्यार्थी पण, आपण शिक्षक पण, किंवा एक आपण नागरिक म्हणून पण, हे आता आपण या देशाचे करते करविते आहोत. आता या देशात राजा नाही, म्हणजे राजानं काहीतरी आदेश दिले किंवा राजानं आमच्या कल्याणासाठी काम केलंय असं आता चालणार नाही. आता जे काही करायचंय ते आम्हालाच करायचंय. आम्ही देशाचे मालक आहोत आणि आम्ही मालकांनी जे काही करायचंय, म्हणजे आम्ही करायचं ते आमच्या हितासाठीच. म्हणजे आम्ही भारताचे लोक काय करणार आहोत? भारताचं असं राष्ट्र घडवणार आहोत की जे सार्वभौम असेल, समाजवादी असेल, धर्मनिरपेक्ष असेल, लोकशाही गणराज्य पद्धतीचं असेल. हे आमच्या राष्ट्राचं स्वरूप झालं. हे कोण? बघा, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा आपण जो संकल्प घेतोय तो काय की आम्ही भारताचे लोक आमचं देश या प्रकारे घडवू. 5 प्रकारे जे शब्द आहेत ते. मग पुढे काय येत आहे? आणि आमच्या नागरिकांना आम्ही काय देणार आहोत? तर न्याय, मग त्याचं सामाजिक, आर्थिक, राजकीय, स्वातंत्र्य, ते 5 प्रकारचे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना, नंतर समता, ती दर्जाची आणि संधीची, आणि बंधुता, त्याच्यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचं आश्वासन देणारी. आता हे देणारी याचं म्हणजे ही म्हणजे बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आम्ही हे संविधान कबूल करतोय, म्हणजे अंगीकृत करतोय, अधिनियमित करतोय, म्हणजे त्याला कायद्याचं स्वरूप देतोय आणि ते आम्हाला अर्पण करतोय. कोण कोणाला अर्पण करतंय? आम्हीच आम्हाला अर्पण करतोय. हा देश कसा घडवणार आहोत? तर या प्रकारचा कोण घडवणार आहे? आम्हीच घडवणार आहोत. आमच्या जनतेला न्याय, स्वातंत्र्य, बंधुता ही मूल्य कोण देणार आहे? आम्हीच देणार आहोत, दुसरं कोणी नाही. तर ही जी जनता म्हणून आपण जे काही या देशाचे मालक आहोत, आपण त्या देशाची नियंते आहोत, त्या जनतेला हे कशाच्या आधारे सगळं करायचं आहे ते कळणार कशातून त्याला? आता असं आहे बघा की जिथे लोकशाहीचा प्रारंभ झाला असं आपण म्हणतो इतिहासामध्ये, ग्रीस देश आहे, भारतात पण होता अगदी सुरुवातीच्या काळात, बुद्धाच्या अगदी प्रारंभीच्या काळामध्ये. कारण बुद्धाचा तो प्रारंभीचा जो काळ आहे, म्हणजे शुद्धोधन त्याचे वडील ते ज्या शाक्य कुळातले होते, शाक्य, कोली अशी त्याला जे काही ते गण होते, गण म्हणजे मोठ्या टोळ्या, आणि तिथे कोणी प्रमुख जो निवडून यायचा तो लोकशाही पद्धतीने निवडणुकीनं. म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तेव्हा शुद्धोधनाला शाक्य गणातल्या लोकांनी निवडून दिलेला होता आणि म्हणून सिद्धार्थ गौतम राजपुत्र आहे. सिद्धार्थ गौतम राजा झालाच असता असं नाही, त्याला निवडून द्यावं लागलं असतं, वडिलांचा मुलगा म्हणून नसता झाला.
बुद्धाच्या नंतरच्या आयुष्याच्या मधल्या टप्प्यानंतर राजेशाही सुरू झालेली आहे आपल्या देशामध्ये. तर प्रारंभीचा काळ हा गणराज्य लोकशाही पद्धतीचा आहे, मर्यादित आहे पण तो होता. तसं ग्रीस आणि म्हणजे ग्रीसमध्ये अथेन्स आणि स्पार्टा ही काही जी नगर राज्य होती, तर तिथे सगळी जनता एकत्र यायची, नागरिक, आणि ते एकत्र येऊन निर्णय घ्यायचे. आता ती शहरच एवढी नगरं छोटी, म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीसारखी जशा ग्रामसभा असतात तशा इतकी छोटी की त्यामुळे ते शक्य आहे ना. पण आता समजा तुम्हाला देशाचा निर्णय करायचा आहे आणि त्याच्याकरता 145 कोटी लोकांनी जमायचं कुठल्या मैदानावरती? दिल्लीच्या रामलीला मैदानावरती शक्य नाही, आझाद मैदानावर शक्य नाही, म्हणजे कुठे जमणार सगळे लोक? आणि म्हणून आपण आपले काही 7-8 लाखांचे 5 लाखांचे मिळून काही प्रतिनिधी निवडून देतो, खासदार, किंवा राज्याच्या पातळीवरती असेल तर आपण आमदार निवडून देतो, की जे आपल्या वतीनं तिथे जाऊन कायदे करतात, योजना ठरवतात. ते कुणाच्या वतीनं जातात? जनतेच्या वतीनं, कारण जनता थेट तिथं जाऊ शकत नाही. म्हणून ही अप्रत्यक्ष लोकशाही प्रातिनिधिक पद्धतीची आहे आपली जी आहे ती, आणि ती संभव होते जगात कुठेही. आता जर का पाहिलं तरी थेट सगळे लोक एकत्र आलेत आणि निर्णय घेतलेत असं नाही होत तिथं. ते छोटा आकार असेल तर शक्य आहे. मग आता हे जर प्रतिनिधी आपण निवडून देतो आणि ते तिथं जाऊन आपल्या हिताचं ते काम करणार आहेत आपल्या वतीनं, ते आपले मालक नाही, ते आपले प्रतिनिधी आहेत. आपल्या आकांक्षा त्यांनी लोकसभेत व्यक्त केल्या पाहिजेत किंवा इथे विधानसभेत व्यक्त केल्या पाहिजेत आणि त्या प्रकारचे कायदे तिथं व्हायला पाहिजेत. मग आता हे सगळे कायदे कसे होतात, कुठल्या मूल्यांना धरून होतात? तर ते संविधानाच्या. मग जर संविधानाच्या नियमाला धरून हे जर सगळं होत असेल, संविधानाच्या मूल्यांना अनुसरून जर सगळं होत असेल, तर आपल्यासारख्या मालकाला हे लोकप्रतिनिधी ते जाऊन काय करतायत, सरकार नेमकं काय करतंय, ते योग्य करतंय की अयोग्य करतंय, हा तपास कशावरून करणार आपण? तर त्याची फुटपट्टी, त्याचा मापदंड संविधान आहे. संविधानात हे लिहिलंय आणि सरकार अमुक करतंय, बरोबर करते की चूक करते, त्याचं इथून तुम्ही मापन करा. तुमचे लोकप्रतिनिधी जे निवडून जातात ते याप्रमाणे व्यवहार करतायत की नाही ते तुम्ही बघा. त्याने आम्हाला मतासाठी काय 2-2 हजाराचं पाकिट दिलं आणि म्हणून आम्ही मतदान केलं, हे होऊ शकत नाही. किंवा आम्ही व्यक्तिगत नाही घेतली पण आमच्या सोसायटीला कंपाऊंड करून दिलं, लाद्या बसवल्या, हे नाही होऊ शकत आहे मतदानाचं. कारण मतदान आपण अशालाच करायचं की संविधानाप्रमाणे ते व्यवहार करतायत आणि आमचं म्हणणं जे आहे ते जाऊन तिथे ते मांडणार आहेत. किंवा पुढच्या वेळेला आम्ही असं करू की यांना मी निवडून दिलं पण यांनी संविधानाप्रमाणे व्यवहार केला नाही आणि म्हणून त्यांना आम्ही यावेळेला मत देणार नाही. तो माझ्या जातीचा, तो माझ्या धर्माचा, तो माझ्या जवळचा, त्याने मला एकदा पोलीस स्टेशनला, एवढं पुरेसं नाही आहे. जर देशाचा कारभार मी चालवणार आहे, मी मालक जर काही स्वतःला समजते किंवा समजतो, तर मला तो कारभार कशाच्या आधारे करते ते ठाऊक पाहिजे ना, त्याचं किमान कौशल्य मला ठाऊक पाहिजे. आणि म्हणून संविधान समजून घेणं हे माझ्या नागरिकत्वाची पूर्वअट आहे. त्यानंतर तुम्ही शिक्षक, प्राध्यापक किंवा जे काय असाल ते मुलांना समजून सांगायला नंतरचा मुद्दा आहे. पहिल्यांदा आपण आपल्या जीवनामध्ये जर खरं जर नागरिक जर भारताचे व्हायचे असू तर नागरिकत्वाची ती माझी पूर्वअट आहे, म्हणून मला ते समजून घ्यायला पाहिजे. आता मग प्रश्न असा येतो की हे समजून घ्यायचं असेल तर ते किती समजून घ्यायचं? तर जसं मी सुरुवातीला म्हणत तसं त्याच्याकरता अख्खा काय संविधान तयार झालं ते 1946 ते 1949, 3 वर्षांचा काळ आहे. 2 वर्ष 11 महिने 17 किंवा 18 दिवस हा त्याचा अगदी स्पेसिफिक सांगायचं तर. पण 46 ते 49 या 3 वर्षामध्ये फक्त संविधान नाही तयार झालं. म्हणजे संविधानावरची चर्चा झाली, त्याच्यात काय घ्यायचं याचा विचार विनिमय झाला, पण त्या संविधानात कोणता विचार असायला पाहिजे? आमची शासन प्रणाली जुन्या राजेशाही पद्धतीची असेल की लोकशाहीची असेल, हा विचार इथले लोक पूर्वीसारखे जातीची उतरण असलेले असतील की समान असतील, ह्या सगळ्या बाबी त्याच्या आधी आपल्याकडे ठरल्या होत्या किंवा ठरत होत्या. कशा ठरत होत्या? तर आपल्याकडे इंग्रज आले आणि इंग्रज येऊन त्यांनी इथं इंग्रजी शिक्षण त्यांनी सुरू केलं, त्यांनी शाळा काढल्या त्यांच्या, आणि त्यांना इथं माणसं कारभार सुरू करायला त्यांना हवी होती.
काम करण्यासाठी इथलं. ते काम करत असताना, ते शिकत असताना इथल्या लोक जे शिकले तेव्हा समाजातले पुढारलेले वर्गच तिथे शिकायला अधिक गेले. बाकी ज्याला बहुजन दलित समाजामधून फार कमी लोक त्यावेळेला या सगळ्या शाळांमधून जात होते किंवा त्यांना शाळात घेतलंही जात नव्हतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना तर कसं त्या ह्याच्यात बाहेर बसवलं जायचं, ते शिक्षा करायची तरी खडू मारून म्हणजे तो लांबूनच मारायचा, अशा रीतीची अवस्था जी बाबासाहेबांना भोगावी लागली. तर अशी त्यावेळेचा काळ होता तो. पण ज्यांना कोणाला ते शिक्षण मिळालं त्याच्यात त्यांना कोणत्या गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या. त्यांना जाणवल्या की हे इंग्रज आमच्या देशात आले, इथे ते आमच्यावरती राज्य करतायत, पण त्यांच्या राज्यात मात्र लोकशाही आहे, तिकडं पार्लमेंट आहे, जरी तिकडे राणी असली राजा असला तरी तो नामदारी आहे, मग इथे लोकशाही का नाही, मग आम्हाला लोकशाही अधिकार पाहिजेत, असे इतके लोक बोलायला लागले. दुसरीकडं म्हणजे हे आपले राजकीय सुधारणा करणारे लोक होते. म्हणजे अगदी सुरुवातीला अगदी तुम्हाला रानडे, त्याच्यासाठी फिरोजशाह मेहता तुम्ही घ्या, दादाभाई नौरोजी घ्या, असा सुरुवातीच्या काळातले लोक घ्या, त्यांना ते कळायला लागलं. आणि एका बाजूला राजाराम मोहन राय, महात्मा फुले, शाहू महाराज, विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी एक फळी आपल्याला सामाजिक सुधारकांची दिसते. त्या मंडळींना असं वाटायला लागलं की त्या युरोप आणि अमेरिकेमध्ये तर लोक एकमेकांना मोकळेपणाने स्पर्श करतात, आपल्याकडे मात्र इथे अस्पृश्यांना स्पर्श सोडाच, त्यांची सावली सुद्धा अंगावर घेणं म्हणजे विटाळ होईल, अशा रीतीची इथं अवस्था का. महात्मा फुले माळी समाजाचे, पण तो शूद्र गणलेला समाज आहे. अतिशूद्र म्हणजे महार मांग ढोर सांबार अशा भाषेत तुम्हाला करायचं, आजचे अनुसूचित जातीची मंडळी, आणि शूद्र म्हणजे आजचे ओबीसी. तर शूद्रामधले महात्मा फुले. महात्मा फुलेंच्या हाती इथला धर्मग्रंथ, तो गीता असेल किंवा काय असेल, हा हाती घेणं सुद्धा कठीण आहे, कारण ते धर्मानंच बंदी घातलेली आहे की शूद्रांनी हे अशा रीतीचा ग्रंथ हातात घेणं म्हणजे अपवित्र करणं, अशा रीतीची बाब आहे. आणि त्यांना एका कार्यक्रमामध्ये तो मिशनरी इंग्रज फादर बायबल हातात देतो, ते शहारतात, म्हणतात की तुमचा धर्मग्रंथ मी हातामध्ये घेतोय. म्हणजे तिकडचं त्यांचा धर्मग्रंथ जो असेल तो कोणी हातात घेऊ शकतो, वाचू शकतो, इथं मात्र ते करायला बंदी. मग महात्मा फुल्यांसारख्या लोकांनी प्रश्न केले की जी तुमच्या तिकडच्या समाजामध्ये जी सामाजिक समता आहे ती इथं का नाही, इथं का अशी उतरंड आहे, इथं का स्त्री पुरुष विषमता आहे. आणि मग त्याबद्दल त्यांनी आंदोलन सुरू केली. पुढे आपण शाहू महाराजांनी, आता मी सगळ्यांच्या कामाबद्दल बोलत नाही, आपला तो आत्ताचा विषय मुख्य नाहीये. पुढे बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा 1927 साली चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, तो आपण सहज म्हणू कशासाठी, तर पाण्यासाठी. असा नव्हता तो सत्याग्रह. अस्पृश्यांना पाण्यासाठी असेल तर मग वेगळे तलाव, वेगळ्या विहिरी असं त्यावेळेला लोक करायला तयार होते ना. त्यांचं म्हणणं तसं नाही, जिथे सगळी मंडळी पाणी भरतात, जिथे जनावरही पाणी पितात, तिथे अस्पृश्यांना मनाई का, हा त्यांचा मुद्दा होता. आणि म्हणून आमचा अधिकार हा समतेचा आहे, हा मानवाच्या मूलभूत अधिकारांचा आहे, माणूस म्हणून अधिकाराचा आहे, की माणूस म्हणून आम्ही सगळ्यांच्या बरोबरीने आहोत. हा जो भाग आहे तो महत्वाचा आहे, हे ते तिथे ठसवतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्या आता जर चौदार तळ्यावर गेलात तर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या खाली ते कोरलेलं आहे की आमचा हा संघर्ष जो आहे तो मानवाच्या मूलभूत अधिकारांसाठी आहे. हे नीट लक्षात घ्या. म्हणजे मग मानवाचे मूलभूत अधिकार काय, जे आपण घटनेमध्ये तिसऱ्या अनुसूचित आहेत ना, त्या नाही तिसऱ्या भागात आहेत, अनुसूचित नव्हे, तिसऱ्या भागामध्ये मूलभूत अधिकार दिले. त्या मूलभूत अधिकारांचा उच्चार बाबासाहेब आंबेडकर 27 साली करतायत. महात्मा फुले वगैरे सगळे मंडळी आधी बोलतायत की ते समानता पाहिजे, दर्जाची आणि संधीची, स्त्री पुरुष समानता जी आपण उद्देशिकेमध्ये बोलतो ते आधी ते बोलतायत. अशा अनेक गोष्टी आधी बोलल्या जात होत्या. 1928 साली मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली एक संविधान तयार केलं गेलं होतं. देश स्वतंत्र झालेला नव्हता, पण देश स्वतंत्र झाल्यावरती आम्ही कारभार कशा पद्धतीनं करू ते सांगणारा तो दस्तावेज होता किंवा मसुदा होता. त्याच्यात असं होतं
आणि मग नंतर मग कराचीला झालेलं जे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन आहे 31 साली, त्याच्यामध्ये ठरावही झाले मूलभूत अधिकारांचे. त्याच्यात म्हटलं ते असं की व्यक्तीला धर्माचं स्वातंत्र्य असेल, कुठला धर्म पाळायचं, उपासना करण्याची श्रद्धेचं दुसऱ्याच्या आड न येता, किंवा सामाजिक जी व्यवस्था आहे तिला बाधा न येता, आरोग्याला बाधा न येता, असे त्यात अटी घातल्यात. अशा त्यात आपल्या संविधानाचं 25वा कलम आहे. तर अशा रीतीने व्यक्तीला धर्माचं स्वातंत्र्य आहे, तसंच व्यक्तीला धर्म न मांडण्याचंही स्वातंत्र्य आहे. कोणाला वाटलं की मी मी धर्म मांडणारच नाही, मी ईश्वर मांडणारच नाही, मी देवळात कुठे कशात जाणारच नाही, तर ते त्याला स्वातंत्र्य आहे व्यक्तीला. लेकिन सरकार धर्म के प्रति तटस्थ रहेगा, म्हणजे सरकारचा कोणताही धर्म असणार नाही. सरकार सगळ्यांच्या धर्म स्वातंत्र्याचा किंवा त्याच्या दोन्ही आला, धर्म मांडण्याचा आणि न मांडण्याचं, त्याचा तो संरक्षण करेल सरकार, पण सरकारचा कुठला धर्म नसेल. आता हे जे धर्मनिरपेक्षतेचं तत्व आहे ते मग 1928 किंवा 1931 साली झालेलं आहे. ही सगळी मूल्य प्रवास करत करत अशी ती उत्क्रांत होत आली आणि ती आम्ही संविधानामध्ये घातली, खूप चर्चा करून.